नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी इतिहास, पाठ पहिला इतिहासाची साधने. याच्या आधी 6वीला असताना सुद्धा आपण इतिहासाची साधने म्हणजे काय याची ओळख करून घेतलेली आहे. काय बरं असतात इतिहासाची साधने? 3 प्रकारची साधने आपण पाहिली होती: भौतिक, मौखिक आणि लिखित. ठीक आहे. सो पहिली साधने होती ती म्हणजे भौतिक साधने. आता भौतिक साधनांमध्ये नेमकं काय काय येतं? तर जे काही तुम्ही किल्ले वगैरे पाहता, लेणी पाहता, नाणी पाहता, भांडी वगैरे असतील प्राचीन काळामधली, हे सगळं कशामध्ये येतं? भौतिकमध्ये. दुसरा प्रकार होता ते म्हणजे लिखित साधने. आता लिखित साधने म्हणजे काय? तर जे काही लिहून ठेवलेलं आहे, जे काही साहित्य असेल, ग्रंथ असेल किंवा राजांच्या रोजनिशी वगैरे असतील, पत्रव्यवहार असेल, त्याला आपण काय म्हणतो? लिखित साधने. बुरजपत्रे वगैरे असतील म्हणजे बुरज झाडाच्या सालीपासून पत्रे बनवतात आणि त्याच्यावरती लिहिलं जातं. ठीक आहे. पहिल्या काळामध्ये असं लिहून ठेवलं जायचं. तर ती झाली आपली लिखित साधने. आणि तिसरं होतं ते म्हणजे मौखिक साधने. आता मौखिक म्हणजे काय? तर मौखिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कुठल्याही लिखाण मार्फत नाही, तर फक्त बोलून काही गोष्टी पोहोचवणं. त्याला आपण म्हणतो मौखिक पद्धत. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओव्या असतील किंवा पोवाडे आहेत, तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जातात. पण ते लिहून वगैरे न ठेवता आजी सांगते मुलीला, मुलगी सांगते तिच्या मुलीला, अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या पुढे-पुढे पोहोचत जातात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो मौखिक इतिहासाची साधने. बरं, आता ही जी इतिहासाची साधने आहेत, त्यांना आपण 3 ह्याच्यामध्ये डिव्हाईड केलं. तर ह्याचा आणि इतिहासाचा काय संबंध आहे? ठीक आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे इतिहासामध्ये आपल्याला मदत करतायत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी साधने आहेत त्याच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. फॉर एक्झाम्पल काही भौतिक साधने आहेत, किल्ले आहेत, स्मारके आहेत, इमारती आहेत. यांच्या आधारे आपल्याला त्या काळामधले किल्ले कसे होते, स्थापत्य कसं होतं, सुरक्षा व्यवस्था कशी होते, नाण्यांवरून कळतं कोणते राजे राज्य करत होते, कोणत्या सालामध्ये राज्य करत होते, त्या राजाचं नाव काय होतं, त्याची एक थोडक्यात प्रतिमा कळते. त्यावेळेस त्या काळामध्ये कोणते देव होते, तर ते आपल्याला कळतं. नेक्स्ट आहे इमारती वगैरे कशा होत्या ते कळतं, स्मारके कळतात. लिखितमधून पण पत्रव्यवहार झाला असेल, तर त्या काळामध्ये लोकं पत्रव्यवहार कसे करायचे किंवा कोणती भाषा वापरली जायची, कशा प्रकारची कागदं वापरली जायची, त्यासोबतच लिहिण्याची पद्धत कशी होती किंवा त्या काळामध्ये कोणते राजे होते, कोणता इसवी सनाचा कोणता काळ होता किंवा त्याच्या आधीचा कोणता काळ आहे का? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लिखितमधून कळतात. मौखिकमधूनही एखादा राजा कसा होता हे पोवाड्यांमधून सांगितलं जातं. ओव्यांमधून त्या काळची सामाजिक परिस्थिती कळते. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामुळेच यांना आपण काय म्हणतो? इतिहासाची साधने. आणि खूप महत्त्वाची साधने आहेत, जी की आपल्याला इतिहास सांगतात. ठीक आहे. आता प्राचीन भारतीय कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केलेला आहे. तर साधारणपणे आपण मागच्या वर्षी म्हणजे 6वी मध्ये काय-काय पाहिलं होतं? की साधारणतः इसवी सन पूर्व काळामध्ये किंवा 16व्या शतकाच्या आसपास कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये विविध महाजनपदे होती, जनपदे होती, या सगळ्याचा अभ्यास आपण केला होता. सम्राट अशोकचा काळ म्हणजेच मौर्य साम्राज्याचा काळ असेल, जो की एक मोठा कालावधी होता मौर्य साम्राज्याचा काळ म्हणजे किंवा दक्षिणेकडे कोणती राज्य होती, उत्तरेकडे कोणती राजघराणी होती, हे सगळं काही आपण पाहिलं होतं. ठीक आहे. सो यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. सो भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळ मानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो. ठीक आहे. सो आता आपण पर्टिक्युलरली 7वी मध्ये कुठल्या काळाचा अभ्यास करणार आहोत? मध्ययुगीन काळाचा. सोबत तुम्ही नोट्स पण बनवू शकता इफ यू वॉन्ट. मी तर बनवत आहेच. ॲक्चुअली स्क्रीनवरती लिहिता येत नाही प्रॉपरली, सो हँडरायटिंग जरा कसं तरी होऊ शकतं, बट ठीक आहे. तुम्हाला कळेल इतपत लिहिण्याचा मी प्रयत्न करते. तर 9व्या पासून ते 18व्या शतकापर्यंतचा जो काही कालावधी आहे, तर तो येतो मध्ययुगीन काळामध्ये. आता मग नेमकं मध्ययुगीन काळामध्ये अजून काय-काय येतं किंवा काय घडामोडी होतात, ह्या सगळ्या आपल्याला यावर्षी शिकायच्या आहेत. ठीक आहे. मग भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची क्रमवार पद्धतीने किंवा कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की भूतकाळामध्ये इतिहास म्हणजे अर्थात इति प्लस असं म्हणजे असं घडलं होतं. ठीक आहे. असं घडलं होतं. कधी घडलं होतं? भूतकाळामध्ये. मग भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांची क्रमवार किंवा कालक्रमानुसार म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणी राज्य केलं, मग कोणी केलं, मग कोणी केलं किंवा आधी अश्मयुगीन काळ होता, त्याच्यानंतर असा काळ आला, मग हे झालं. तर हे आपण एक क्रमानुसार सांगतोय. असं का की आधी अग्नीचा शोध लागला, मग माणसाची उत्पत्ती झाली आणि मग माणूस तंत्रज्ञान आलं, मग माणूस शेती करू लागलं, असं काय आहे का? तर नाही. एक प्रॉपर फ्लो आहे, प्रॉपर सिक्वेन्स आहे आणि त्याला आपण म्हणतो कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पद्धतशीर म्हणजे प्रॉपरली एकदम की
एकतर जे काही आपल्याला गोष्टी मिळतील किंवा जे काही पुरावे आपल्याला मिळतील, की असं असं घडलं होतं, पण ते खरं आहे की नाही ते तपासून पाहणं आणि मगच त्याचा इतिहासामध्ये उल्लेख करणं. तर या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये केल्या जातात आणि या सगळ्याचा मी अभ्यास करणं यालाच आपण काय म्हणू शकतो, की तो इतिहास आहे. सो बघा या ठिकाणी इतिहास या शब्दाची फोड पण करून दिली आहे, की इतिहास म्हणजे असं असं घडलं होतं. ठीक आहे, की असे घडले. याला आपण म्हणतो इतिहास. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. कुठल्याही ऐतिहासिक घटनेबद्दल जर आपल्याला काही सांगायचं असेल, तर आपल्याला या 4 मुद्द्यांवरती भाष्य करावं लागतं, की त्या घटनेमध्ये कोणत्या व्यक्ती आहेत, ती घटना कोणत्या समाजामध्ये घडलेली आहे, कुठल्या स्थळावरती घडलेली आहे आणि कुठल्या काळामध्ये घडलेली आहे. तरच आपण ती ऐतिहासिक घटना जी आहे, तर ती व्यवस्थित मांडू शकतो. तिच्या सगळ्या गोष्टी आपण मांडू शकतो. ठीक आहे? सो इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवरती आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच आपण इतिहासाची साधने असं म्हणतो आणि ही जी इतिहासाची साधने आहेत ती आपल्याला इतिहासाचा पुरावा मिळवून देतात, ज्याच्या आधारे आपण इतिहास लिहू शकतो. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊया. तसेच इतिहासाच्या साधनांचे आपण मूल्यमापन सुद्धा करणार आहोत. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो, तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. फॉर एक्झाम्पल एखादी घटना आहे, की XYZ राजाने काय केलं, युद्ध केलेलं आहे. ठीक आहे? किंवा युद्ध त्या काळामध्ये झालेलं आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा हा असतो, की काळ कोणता होता? व्यक्ती कोणत्या होत्या म्हणजे कोणता राजा होता, कोणाविरुद्ध युद्ध केलं, कुठला समाज होता, तर या किंवा त्या कुठल्या ठिकाणावरती हे युद्ध झालंय, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती माहिती जर विश्वसनीय असेल किंवा खरी असेल, तरच आपण ती गोष्ट, ते युद्ध किंवा ती जी काही घटना आहे, तर ती इतिहासामध्ये आपण मांडतो. आता ही जी माहिती आहे, ती आपल्याला कशाच्या आधारे मिळू शकते? फॉर एक्झाम्पल युद्ध झालं होतं, हे आपल्याला पत्रव्यवहारावरून कळू शकतं किंवा मौखिक माध्यमातून कळू शकतं. पण ही सगळी जी काही माहिती आहे, तर ती आपल्याला तपासून घ्यावी लागते. त्याचा अस्सलपणा आपल्याला तपासावा लागतो आणि त्याचा चिकित्सकपणे अभ्यास केल्यानंतरच मग आपण ती माहिती इतिहासामध्ये घेणार आहोत. ठीक आहे? आता आपण प्रत्येक साधनांवरती अभ्यास करूया. पहिलं आहे ते म्हणजे भौतिक साधने. एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. स्मारके, इमारती वगैरे येतात. सो वरील वस्तू आणि वास्तू. वास्तू म्हणजे काय? किल्ले, स्मारके, इमारती या सगळ्या वास्तू आहेत आणि नाणी असेल, ताम्रपट आहे, ही सगळी वस्तू आहेत. ओके. त्यांचे अवशेष यांना भौतिक साधने असं म्हटलं जातं. वस्तू, वास्तू आणि त्यांचे अवशेष यांना आपण काय म्हणतो? भौतिक साधने. भौतिक भौतिक साधनांमध्ये किल्ल्याचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग. गिरी म्हणजे पर्वतांवरती, डोंगरांवरती असणारे किल्ले. वनदुर्ग म्हणजे घनदाट जंगलांमध्ये असणारे किल्ले. जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये असणारे किल्ले. फॉर एक्झाम्पल सिंधुदुर्ग आहे किंवा अलिबागमध्ये असे अजून बरेचसे किल्ले आहेत. भुईकोट म्हणजे चारी बाजूने जमीन आहे, म्हणजे जमिनीवरती उभारलेला किल्ला आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण शिवनेरी घेऊ शकतो भुईकोट असा. ठीक आहे. तसेच स्मारकांमध्ये समाधी येते, कबर येते, विरगळ येते. विरगळ म्हणजे एखादा वीर असेल किंवा एखादा सैनिक असेल, तर त्याच्या स्मरणार्थ काहीतरी उभारलं जातं. ठीक आहे. त्याला आपण विरगळ म्हणू शकतो. इमारतींमध्ये राजवाडे येतात, मंत्री निवास येतात, राणीवसा आहे. पूर्वीच्या काळी एका राजाच्या खूप साऱ्या राण्या असायच्या किंवा खूप साऱ्या पत्नी असायच्या. तर मग त्यांना राहण्यासाठी एक नवीन म्हणजे एक वेगळा महल वगैरे टाईप असायचं. तर त्याला आपण राणीवसा म्हणतो. सगळ्या राणी किंवा सगळ्या महिला त्या ठिकाणी राहायच्या. सामान्य जनतेची घरे या सगळ्यांचा समावेश आपण इमारतींमध्ये करतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. मग ह्या सगळ्या ज्या काही इमारती आहेत, जे किल्ले आहेत, याच्यावरून कळते की त्या काळामध्ये कशा पद्धतीने इमारती बांधल्या जायच्या, कोणतं मटेरियल यूज केलं जायचं किंवा एक रचना कशी होती ते आपल्याला कळतं. नेक्स्ट आहे की त्या काळातील आर्थिक स्थिती कशी होती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान या सगळ्याची माहिती आपल्याला भौतिक साधनांच्या अभ्यासामधून मिळते. नेक्स्ट आहे नाणी इतिहास कसं सांगतात, याचं डिस्कशन आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पण केलेलं आहे. जसं की आपण 6वी ला असताना आपण पाहिलं होतं, की नाण्यांवरती पूर्वी राजांनी काय केलं होतं, की एका बाजूला आपलं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र. फॉर एक्झाम्पल हे ग्रीक कुशाण काळामध्ये वगैरे राजांनी केलं होतं, की एका बाजूला त्यांचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देवतेचं चित्र असायचं. त्यासोबतच त्यांच्या चित्राच्या खाली त्यांचं नाव वगैरे पण असायचं. मग याच्या आधारे आपल्याला कळतं, की हे नाणं कोणत्या राज्याच्या काळामधला किंवा कोणत्या राज्यामधला आहे, कोणत्या राजाच्या काळामधला आहे, तेव्हाचे देवदेवता कसे होते किंवा धार्मिक वातावरण इन शॉर्ट कसं होतं, कोणाची उपासना केली जायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला नाण्यांच्या आधारे कळतात. किंवा धातू पण वेगळ्या होत्या. काही ठिकाणी तांब्याची नाणी होती, काही ठिकाणी सोन्याची नाणी होती. तर त्या धातूंच्या आधारे पण आपल्याला कळू शकतं. सो प्राचीन काळापासून कवडी, दमडी, ढेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी पण पडलेल्या आहेत.
किंवा काही वाक्प्रचार आहेत. जसं की एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे एक पैसा पण देणार नाही. चमडी जाये पर दमडी ना जाये म्हणजे प्राण गेले तरी चालतील किंवा चमडी म्हणजे स्किन किंवा प्राण गेले तरी पण चालतील, पण पैसे नाही गेले पाहिजे. पैचा हिशोब ठेवणं म्हणजे अगदी एकेका रुपयाचा, एकेका नाण्याचा पण हिशोब ठेवणं. सोला आणि सच म्हणजे एकदम 16% बरोबर गोष्ट किंवा एकदम खरी गोष्ट. त्याला आपण म्हणतो सोला आणि सच. सो इथे तुम्हाला विरगळ पाहायला मिळते. सो जे काही ते एखादा सैनिक असेल किंवा एखादा वीर व्यक्ती असेल जो की युद्धामध्ये वगैरे शहीद झाला असेल, तर त्यांच्या स्मरणार्थ अशा पद्धतीने विरगळ उभं केलं जायचं. विविध राजकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून नाणी तयार केली होती. आणि नाण्यांवरून राजकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींबद्दल आपल्याला माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांचीही माहिती मिळते. आता जर राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड गंभीर आहे, म्हणजे इतका श्रीमंत काळ नव्हता, तर त्या काळामध्ये राजा सोन्याचं नाणं बनवेल का? तर नाही, तांब्याचं बनवणार. तर अशा पद्धतीने आपल्याला याचीही माहिती थोडीफार मिळू शकते. त्या काळामधील धातुशास्त्राची प्रगती पण समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा पाहून आपल्याला त्यावेळेच्या धार्मिक समन्वयाची पण जाणीव होते. म्हणजे सम्राट अकबर तसं पाहिलं तर तो कसा झाला, एक आपण म्हणूया हिंदू राजा नाही येतो, तरी पण त्याच्या नाण्यावरती रामसीतेचं चित्र आहे. किंवा हैदर अली पण हिंदू नाहीये, त्याच्या पण नाण्यावरती शिवपार्वतीचं चित्र आहे. म्हणजे त्या काळामध्ये एकत्र राहायचे हिंदू, मुसलमान किंवा इतर सगळेच लोक एकतेने राहायचे किंवा त्यांच्यामध्ये असं काही हिंदू वेगळे, मुसलमान वेगळे असं नव्हतं. हे आपल्याला नाण्यांवरून पाहायला मिळते. ठीक आहे, ॲटलीस्ट नाण्यांवरून तरी पाहायला मिळते. नेक्स्ट आहे पेशव्यांच्या नाण्यावरती अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर केलेला होता. आणि त्यामुळे त्या काळामधील भाषा व्यवहार कसा होता, कोणती भाषा जास्त वापरली जायची हेही आपल्याला कळतं. तर तुम्ही या ठिकाणी पेशव्यांचं नाणं वगैरे बघू शकता. या ठिकाणी बघा शिवपार्वती त्रिशूळ वगैरे पाहायला मिळते आपल्याला हैदर अलीच्या नाण्यावरती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता शिलालेख. शिला म्हणजे काय, दगड, आणि लेख म्हणजे दगडावरती लिखाण करणं, त्याला आपण म्हणतो शिलालेख. सो दगडांवरती किंवा भिंतीवरती कोरलेले जे काही लेख आहेत त्याला आपण म्हणणार आहोत शिलालेख. आता या लेखांच्या आधारे पण आपल्याला बरीचशी माहिती मिळते की त्या काळामध्ये कोणते राजे होते, काय परिस्थिती होती, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काही लेख सापडलेले आहेत. त्याच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी कोणते कोणते राजे राज्य करत होते वगैरे याची पण माहिती मिळू शकते. नेक्स्ट आहे चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळामध्ये कोरलेले जे काही अनेक शिलालेख आहेत ते पण आपल्याला पाहायला मिळतात. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय असा पुरावा मानला जातो. का बरं? कारण शिलालेख म्हणजे काहीतरी लिहून ठेवलं आहे. सो अर्थात आपल्याला त्या काळची भाषा कळते, त्या काळची लिपी कळते, आणि लिहून ठेवताना एक इन शॉर्ट समाज जीवन कसं आहे वगैरे याच्याबद्दल गोष्टी लिहून ठेवल्या असणार. सो त्या काळचं समाज जीवन पण कळतं, म्हणजे राजा कसा आहे, राजा चांगला आहे का, राजा अत्याचारी आहे का, किंवा एक इन शॉर्ट त्या काळचं समाज जीवन कसं आहे त्या राजाच्या काळामधलं हे आपल्याला कळतं. तांब्याच्या पत्रावरती जर काही कोरून लिहिलं असेल तर त्याला ताम्रपट असं म्हटलं जातं. मग त्याच्यावरती राजाच्या आज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारच्या गोष्टी लिहून ठेवल्या असायच्या. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सगळी काय आहेत, भौतिक साधने आहेत. हे आपल्याला आता इथून एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की अजून बऱ्याचशा प्रकारची भौतिक साधने आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिखित साधने. त्या काळामध्ये देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. हे कसं कळलं तर पोथ्या लिहून ठेवलेत, भुर्जपत्रे लिहून ठेवलेली आहेत, आज्ञापत्र आहेत बरीचशी, याच्या आधारे आपल्याला भाषा कळते, आपल्याला लिपी कळते. ठीक आहे. त्या काळचे जे काही राजांचे आदेश होते ते कळतात. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांची पण माहिती कोणी लिहून ठेवली असेल तर ती पण आपल्याला कळते. ठीक आहे. या सगळ्या साधनांना आपण लिखित साधने असं म्हणतो. काय काय आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आता याच्यामध्ये राजदरबारामध्ये जी काही कागदपत्र आहेत तर अर्थात प्रत्येक राजदरबारामध्ये जे काही घडतं किंवा जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तर ते कोणीतरी लिहून ठेवतं. सो ते पण आपल्याला त्याच्या आधारे कळू शकतं. वंशावळी म्हणजे राजाची मुलं कोणती, त्या मुलांची मुलं कोणती वगैरे हे सगळं एका छान फॅमिली ट्री सारखं काढून ठेवलं जातं. शकावली म्हणजे त्या त्या राजाच्या काळामध्ये कोणतं शक होतं ते पण कळतं आपल्याला. पत्रव्यवहार असेल, खलिते असेल, न्यायनिवाडे असेल, ग्रंथ वगैरे इत्यादी सगळ्यांची माहिती ज्या इतिहासाच्या साधनांमधून मिळते त्यांना आपण लिखित साधने म्हणतो.
या काळामध्ये परकीय प्रवासी भारतामध्ये आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली. आपण एक्झाम्पल पाहिलं होतं युआंग श्वांगचं. तर ते जेव्हा चायनामधून भारतामध्ये आले होते तर त्यांनी भारतामधल्या ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणांबद्दल लिहिलं आहे. महाराष्ट्राबद्दल लिहिलंय, इतर अनेक ठिकाणांबद्दल लिहिलंय की त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना भारतामध्ये येऊन काय वाटलं, तर ते सगळं त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये लिहून ठेवलं आहे. इव्हन त्यांनी आपल्याकडे असणारे जे काही बौद्ध ग्रंथ आहेत तर त्यांचं भाषांतर सुद्धा चिनी भाषेमध्ये केले, जेणेकरून तिथल्या लोकांना हे जे विचार आहेत गौतम बुद्धांचे किंवा इन शॉर्ट बौद्ध धर्माचे तर हे कळावेत आणि त्या विचारांप्रमाणे वागावं यासाठी त्यांनी भाषांतर केलेलं आहे. त्यामध्ये अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा देखील समावेश होतो. हे सगळे जे बाहेरचे आहेत तर ते आपल्या देशामध्ये येऊन राहिले होते, त्यांनी आपल्या देशाचा अभ्यास केला होता. बाबरचे चरित्र सगळ्यांना बाबर माहिती असेल, ज्यांनी मुघल साम्राज्याची स्थापना केली. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र हे हायलाईट करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तुम्ही नोट्समध्ये पण इफ यू वॉन्ट ॲड करू शकता. तसेच काही राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. म्हणजे हे आपल्याला कळतं, उकल होणं म्हणजे समजतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की तवारीख म्हणजेच तारीख म्हणजेच घटनाक्रम. आता ज्याला आपण तारीख म्हणतो, दिनांक म्हणतो, डेट म्हणतो, तर त्या काळामध्ये त्याला तवारीख म्हटलं जायचं किंवा घटनाक्रम ही त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे कोणत्या दिवशी काय घडलेलं आहे बेसिकली. ठीक आहे. सो कुठे गेलं, हां, अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. आता बखर म्हणजेच काय, हा शब्द खबर या शब्दावरून आला, म्हणजे खबर म्हणजे न्यूज. ठीक आहे, तर त्या शब्दावरून हा शब्द जो आहे तर तो आलेला आहे. आणि बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादींबद्दल आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे, की त्या वेळेस कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या, पत्रव्यवहार कसे होत होते किंवा एकूणच लोकांचं सांस्कृतिक सामाजिक जीवन कसं होतं याची माहिती आपल्याला बखरींमधून मिळते. मराठीमधील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिल्या जातात. आता मला एक सांगा, जर घटना घडून गेल्यानंतर खूप वर्षांनी बखर लिहिली जात असेल तर ती तितकीच विश्वसनीय असेल का? तर अर्थात नाही. कारण जर ती खूप वर्षांनी लिहिली जाते तर अर्थात त्याच्यामध्ये खूप लोकांचे इनपुट्स येऊ शकतात, अनेक विविध अशाही गोष्टी येऊ शकतात ज्या मे बी घडल्या नसतील पण तरी पण लोकांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या लिहिल्या गेलेल्या आहेत, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे बखरी 100% खऱ्या असतात असं नाही किंवा त्या घडलेल्या परिस्थितीवरतीच असतील असं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये अनेकदा ऐकीव माहितीवरती पण भर दिला जातो. आता अर्थात घटना खूप वर्ष झाली घडून, म्हणजे लोक जे सांगतील तेच आपण बखरींमध्ये लिहिणार. सो ऐकीव माहितीवरती भर आहे असं पण आपल्याला आढळून येतं. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर, या सगळ्या अनेक प्रकारच्या बखरी तेव्हा प्रसिद्ध होत्या. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे पण बरेचसे ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले आहेत, जे की महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला त्या काळातील परिस्थितीची ओळख करून देतात. आता आपण येतोय मौखिक साधनांवरती. तर तुम्हाला या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत की पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा आणि ते शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर करा. ठीक आहे. आता मौखिक साधने. सो लोकपरंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे होत राहिलेल्या जात्यावरच्या ओव्या. तुम्हाला माहिती असेल, पहिल्या किंवा जुन्या चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जात्यांवरती जेव्हा आपण पीठ दळतो तर तेव्हा ते खूप वेळ लागतो त्याला दळायला किंवा खूप लोकांसाठी ते पीठ दळायचं असतं. सो एक काम हलकं व्हावं किंवा कामामध्ये काहीतरी मनोरंजन असावं यासाठी त्या बायका ओव्या म्हणायच्या. ठीक आहे. मग त्या ओव्यांमधून ते कधी कधी त्यांच्या राजांचा उल्लेख करायच्या, कधी कधी त्या राजामुळे आपण किती सुखी आहोत, किती समाधानी आहोत याचा उल्लेख करायच्या. ठीक आहे. सो लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांमधून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारे जी काही साधनं आहेत इतिहासाची त्यांना आपण म्हणतो मौखिक साधनं. याच्यामध्ये काय काय येतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर याच्यामध्ये आहे लोकगीते, म्हणजे लोक जी काही त्यांची गीतं म्हणतात. लोकगीते म्हणजे एक त्यांच्या बोलीभाषेमधली गीतं, गाथा असतील, श्लोक आहेत, अभंग, पोवाड्या, म्हणी, कथा, मिथके हे सगळं कशामध्ये येतं, मौखिक साधनांमध्ये. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा केलेले लेखन तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. म्हणजे एकदा जरी आपण एखादा इतिहास लिहिला तरी पण त्याबद्दल संशोधन मात्र आयुष्यभर, म्हणजे इव्हन पुढे पण चालू राहतंच. कारण परत काहीतरी नवीन माहिती मिळेल, नवीन काहीतरी कडी मिळेल, नवीन काहीतरी इतिहासामधलं आपल्याला कळू शकतं. त्याच्यामुळे सातत्याने हा अभ्यास सुरू असतो.
या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते आणि त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन पण करावे लागते. आता एकदमच काही नवीन माहिती आली आणि कळलं, की आपण जो काही क्रम लिहिलाय त्याच्यामध्ये अजून एखादी मध्ये कुठेतरी हा क्रम येऊ शकतो किंवा हा राजामध्ये कुठेतरी राज्य करून गेलेला आहे. तर अशा पद्धतीने जर काही झालं तर आपल्याला इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. ठीक आहे. उदाहरणार्थ आपल्या आजी-आजोबांच्या काळामधील किंवा आई-वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील जे काही इतिहासाची पुस्तके आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. म्हणजे इव्हन जरी तिन्ही पण काळामध्ये 1857चा उठाव लिहिला असेल, तरी पण त्याच्यामध्ये पण बरेचसे काही बदल आपल्याला पाहायला मिळतात, की नवीन-नवीन काही इन्फॉर्मेशन ॲड झालेली आहे किंवा कदाचित काही रिलेव्हंट इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तर इर्रेलेव्हंट तर असं पण आपल्याला कळू शकतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक पोवाडा पाहायला मिळतोय. पोवाडा हा एक प्रकारचा मौखिक साधनांमध्येच येतो. या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यामध्ये सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे. सिंहगड जेव्हा घेतला होता तानाजी मालुसरे यांनी, तर तेव्हा एक म्हण पण पडली होती, "गड आला पण सिंह गेला", जे की छत्रपती शिवरायांचे उद्गार होते. तर मग त्याच्यावरती हा पोवाडा आहे. पोवाड्यामध्ये तानाजी, शेलारमामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांचे यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता प्रत्येकाचा, त्यांचं एक पर्सनॅलिटी कशी होती त्याच्याबद्दल आपल्याला आता इथून माहिती मिळते. सदर पोवाड्यातील काही भाग या ठिकाणी दिलाय. "मामा बोला या तो लागला 80 वर्षाचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे, तो मजला सांगावी." म्हणजेच काय की शेलार मामा पण सोबत गेले होते युद्ध करण्यासाठी किंवा सिंहगड जिंकण्यासाठी. तर मग त्यासाठी ते 80 वर्षाचे होते. म्हणजे इतकं वय असून पण ते लढण्यासाठी इतके सज्ज होते आणि ते म्हणाले की लगीन रायबाचं लगीन बाजूला राहू दे, पण आधी आपण काय घेतला पाहिजे, कोंढाणा घेतला पाहिजे. "माझ्या तानाचे सुभेदारा, जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठीरे पाहिले, नाही पुढारे पाहिले. ज्याने अंबारे खाईला, बाठा बुजरा लाविला. त्याचे झाड होऊनी आंबे बांधले." आता अर्थात मी चालीत बोलत नाहीये, पण तुम्हाला येत असेल तर नक्की ट्राय करा. "किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा. जे गेले सिंहगडाला, ते मरुषानी गेले." म्हणजे जे पण सिंहगड घेण्यासाठी गेले होते, तर ते ऑलमोस्ट सगळे शहीद झाले. "तुमचा सपाटा होईल असे बोलू नका रे मामा, आणि तुम्ही पण पराजित व्हाल असं काही बोलू नका. आम्ही सूरमर्द क्षत्रिय, नाही भिणार मरणार, आणि आम्ही इतके स्ट्रॉंग क्षत्रिय आहोत किंवा आम्ही इतके मजबूत असे योद्धे आहोत की आम्ही काही मरणाला घाबरत नाही." म्हणजे अजूनही किल्ला हातात आला नाही आपल्या, तर त्याच्यामुळे सगळे घाबरलेत किंवा बरेच जण धाड्यातीर्थी पडलेत, पण तरीही आम्ही घाबरत नाहीये, आम्ही अजूनही लढत राहणार. सो ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणं आवश्यक असतं. त्यांची विश्वसनीयता तपासून पाहावी लागते. त्यांच्यातील अस्सल साधने कोणती आहेत, बनावट साधने कोणती आहेत, हे आपल्याला शोधावं लागतं आणि अंतर्गत प्रमाणिके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. आता अर्थात एखादं पत्र सापडलं असेल आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची राजमुद्रा नाहीये, त्याच्यावरती राजाचा आदेश आहे पण कुठलीही राजमुद्रा नाहीये, तर आपण कसं मानणार की ते पत्र खरं आहे? असं आपण नाही मानू शकत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट सापडल्यानंतर ती खरी आहे का? ती खरंच त्या काळातली आहे ना? या सगळ्या गोष्टी आपल्याला पडताळून पाहाव्या लागतात. मग एखादं पत्र सापडलं तर त्याचा संदर्भ इतर कुठल्यातरी घटनांशी आलाय का? किंवा ती घटना होत असताना आसपास किंवा देशामध्ये अजून इतर ठिकाणी काही झालं होतं का? या सगळ्यांचा अभ्यास करून मगच एखादी गोष्ट खरी आहे की नाही ते मानलं जातं. ठीक आहे. लेखकांचा खोटारडेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की स्वतः पाहिलेली आहे, याला देखील महत्त्व असतं. कारण ऐकीव आहे तर असं असू शकतं की काहीतरी त्या माहितीमध्ये बदल झाले असतील किंवा काहीतरी म्हणजे असं होऊ शकतं ना, काहीतरी चुकीच्या गोष्टी पण कानावरती पडल्या असतील वगैरे असं होऊ शकतं. पण जर एखाद्या व्यक्तीने ते स्वतः पाहिलेलं आहे, तर आपण अर्थात ऐकीवपेक्षा पाहण्यावरती थोडा जास्त विश्वास ठेवू शकतो. लेखनामधील जी काही अतिशयोक्ती आहे, म्हणजे खूप जास्त वाढवून चढवून लिहिलंय वगैरे असं काही असेल किंवा प्रतिमा, पत्रिके, अलंकार वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यावरती पण त्याचाही आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे. इतर समकालीन साधनांची ती माहिती आपण पडताळून पाहिली पाहिजे. येस, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की इतर ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्या काळामध्ये बाकीच्या ठिकाणी पण काहीतरी घडलं असेल, तर त्याचा काही संबंध लागतोय का? हे पण आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला जी काही माहिती मिळते, तर ती एकांगी आहे, विसंगत आहे किंवा अतिरंजित आहे. म्हणजे असू शकते ना, की एखाद्या व्यक्तीला खूप काहीतरी मांडलंय त्याच्यामध्ये, जे गरजेचं पण नाहीये, असं पण काहीतरी असू शकतं, राइट? सो असं काही आहे का? हे पण पाहिलं पाहिजे.
आणि त्यामुळे कोणत्याही साधनेचा वापर करताना किंवा कुठल्याही साधनांचा इतिहास लेखनामध्ये वापर करताना या सगळ्यांचा आपण विचार केला पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे आणि तरच आपलं जे काही इतिहास लेखन आहे तर ते निपक्षपातीपणे आणि तटस्थपणे होईल. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाला जास्त महत्त्व नाहीये, अशा पद्धतीने आपण लेखन करायचं आहे. तर हा पाठ आपण पाहिलाय. आय होप की तुम्हाला याच्यामध्ये काही डाउट्स नसावेत आणि असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगा. तर मी पुढे हे सगळे चॅप्टर्स कंटिन्यू करणार आहे. सोबतच मी भूगोलाचे व्हिडिओज पण अपलोड करत आहे. ते पण नक्की चेकआउट करा. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.